नमस्कार मित्रांनो, हेड एंटर टेकी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. हा चॅनल सुरू करण्याचा मेन मोटिव्ह म्हणजे फॉरेक्स मार्केटबद्दल माहिती लोकांकडे पोचावी. स्टॉक मार्केट तर ऑलमोस्ट खूप जणांना माहीत आहे, पण फॉरेक्स मार्केट खूप कमी जणांना माहीत आहे. फॉरेक्स मार्केट म्हणजे काय, त्याच्यावर ट्रेडिंग कशी केली जाते, या सर्व गोष्टींची माहिती जे शिकायला इच्छुक आहेत त्यांच्यापर्यंत पोचावी यासाठी या चॅनलची सुरुवात केलेली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण प्राइस ॲक्शन स्ट्रॅटेजी या टॉपिकवर डिस्कस करणार आहोत. प्राइस ॲक्शन म्हणजे काय? प्राइस ॲक्शन म्हणजे मार्केटमधील प्राइसवर ट्रेडिंग करणे. यामध्ये कोणत्याही इंडिकेटर्सची हेल्प घेतली जात नाही. ट्रेडर्स कॅन्डलस्टिक पॅटर्न, चार्ट्स पॅटर्न आणि इम्पॉर्टंट प्राइस यांचा अभ्यास करतात. ट्रेडर्स रिअल टाईम मार्केट ॲक्टिव्हिटी बघून आणि डिमांड आणि सप्लाय बघून ट्रेडिंग डिसिजन घेतात. सपोर्ट आणि रेजिस्टन्स. सपोर्ट म्हणजे प्राइस एखाद्या लेवलला येते आणि ट्रेडर्स त्या लेवलपासून विक्री करायला तयार नसतात, तिथून खरेदी करतात. इथे तुम्ही बघू शकता, ही सपोर्ट लेवल आहे. रेजिस्टन्स म्हणजे प्राइस एखाद्या लेवलला जाते आणि ट्रेडर्स त्या लेवलपासून खरेदी करायला तयार नसतात, तिथून ते विक्री करायला सुरुवात करतात. इथे तुम्ही बघू शकता, प्राइस इथून खाली जाते. ट्रेंड ॲनालायसिस. जर तुम्हाला ट्रेंड ॲनालायसिस करायचं असेल, आता समजा एखादा ट्रेंड ॲनालायसिस करायचं आहे, अप ट्रेंड, तर तुम्हाला अप ट्रेंड कसा ओळखायचा, त्यासाठी तुम्ही बघू शकता, प्राइस हायर हायज आणि हायर लोज लावते, म्हणजे तुम्ही त्याला अप ट्रेंड बोलू शकता. त्यानंतर डाऊन ट्रेंड जर बघायचं असेल तर इथे तुम्ही बघू शकता की प्राइस लोअर लोज आणि लोअर हायज लावते, म्हणजे तुम्ही त्याला डाऊन ट्रेंड बोलू शकता. साईडवेज मार्केटमध्ये प्राइस एका लेवलपासून वरती पण जात नाही आणि खाली पण जात नाही, त्याला साईडवेज मार्केट बोलतात. ट्रेंड लाईन कशी काढायची हे बघा तुम्ही, इथे मी दाखवतो. ट्रेंड लाईनमुळे तुम्हाला एक हेल्प होते की तुम्हाला एक ट्रेंड आयडेंटिफाय करायला इझी जातो. कॅन्डलस्टिक पॅटर्न, त्यामध्ये हॅमर आणि शूटिंग स्टार. पिनबारमुळे पॅटर्नमुळे समजते की प्राइस रिव्हर्सल होणार आहे. एंगलफिल पॅटर्न, बुलिश अँड बेरिश पॅटर्नमुळे स्ट्रॉंग रिव्हर्सल सिग्नल शो होतो. इन्साइडर बारमध्ये प्राइस कन्सोलिडेशन किंवा ब्रेकआउट पॅटर्न समजून येतो. कॅन्डलस्टिक पॅटर्न ओळखण्यासाठी कॅन्डलची बॉडी साईज, विक लेंथ आणि सपोर्ट रेजिस्टन्स झोन बघून ओळखायची. ट्रेडमध्ये एंट्री करताना सपोर्ट रेजिस्टन्स लेवल बघायची, मग तिथे कोणते पॅटर्न तयार होत आहेत का हे बघायचं, कन्फर्मेशनचा वेट करायचा आणि एंट्री करायची. ट्रेड जेव्हा तुम्ही एक्झिट कराल तेव्हा प्राइस एखाद्या सपोर्ट रेजिस्टन्स लेवलवर पोचली की एकतर ट्रेलिंग स्टॉप म्हणजे काय, तर जी करंट प्राइस चालू असेल त्याच्या मागे स्टॉप लॉस लावा, जेणेकरून जो प्रॉफिट आहे तो तरी मिळेल, किंवा सपोर्ट रेजिस्टन्स लेवलवर पोचायच्या आधी थोडा एक्झिट करा. रिस्क मॅनेजमेंटमध्ये स्टॉप लॉस लावणे इम्पॉर्टंट आहे, नाहीतर पूर्ण कॅपिटल वाईप ऑफ होण्याची शक्यता असते. रिस्क आणि रिवॉर्डसाठी तुमचं एम 1:2 किंवा 1:3 रेशो असला पाहिजे लॉंग टर्म प्रॉफिटेबलसाठी. म्हणजे जर तुम्ही ₹100 लॉस करू शकता, तर तुम्हाला ₹200 किंवा ₹300 प्रॉफिट मिळाला हवा. एक छोटा एक्झाम्पल देऊन रिस्क आणि रिवॉर्डचा तुम्हाला फायदा सांगतो. जर मी 5 ट्रेड घेतल्या 1:5च्या रेशोने आणि 5 ट्रेडमधील 4 ट्रेड लॉसला गेल्या आणि 1 ट्रेड प्रॉफिटला गेली, तरी तुम्ही प्रॉफिटेबल असाल, कारण तुमचा रिस्क आणि रिवॉर्ड रेशो 1:5 आहे. पोझिशन साईजमध्ये जो काय तुमचा अकाउंट असेल
1,00,000, 2,00,000, 3,00,000 जो काय असेल त्याच्या 1 किंवा 2% पर ट्रेड रिस्क घ्या. याचा फायदा असा की यामुळे तुमचा कॅपिटल एकाच ट्रेडवर संपणार नाही, वायपअप होणार नाही. लाईव्ह चार्ट. प्राईस ॲक्शन फॉलो करताय तर तुम्ही बार बाय बार ॲनालायसिस करा. म्हणजे जी काय तुमची टाईम फ्रेम असेल, फॉर एक्झाम्पल 1 आवर, 4 आवर, तिच्या प्रत्येक कॅन्डलला ॲनालायसिस करा. त्यामुळे जर तुमची ट्रेड रॉंग जात असेल तर तुम्हाला तिला लगेच कट करता येईल. डिसिप्लिन. प्राईस ॲक्शन स्ट्रॅटेजीला फॉलो करण्यासाठी पेशन्स असणे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर तुम्हाला राईट सिग्नलचा वेट करावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस केल्यानंतर त्या गोष्टी डेव्हलप होतील. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फक्त प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. हेच तुम्ही कराल तर तुमचं स्किल लवकर डेव्हलप होईल. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल.